मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सत्तेची सूत्रे हाती घेताच प्रशासनात मोठ्या बदल्या आणि नियुक्त्यांचा धडाका लावलाय। यामुळे IPS आणि IAS अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासू आणि मर्जीतल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्यात। यातलं सर्वात मोठं नाव आहे प्रवीण परदेशी। पण कोण आहेत हे प्रवीण परदेशी आणि त्यांची नवी भूमिका काय असणार याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनावर आपली पकड मजबूत करण्यासाठी मोठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे। यात सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे निवृत्त IAS अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या नव्या नियुक्तीची। सूत्रांनुसार प्रवीण परदेशी यांना फडणवीस यांच्या सचिवालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे। ही नियुक्ती फडणवीस यांच्या प्रशासकीय रणनीतीचा एक भाग मानले जाते। प्रवीण परदेशी हे 1985च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात। त्यांनी यापूर्वी फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले होते। त्यांच्या कामाच्या पद्धतीवर फडणवीस नेहमीच समाधानी राहिले आहेत। विशेष म्हणजे परदेशी यांना कामात पूर्ण स्वातंत्र्य देण्याची फडणवीस यांची खास शैली आहे। सध्या प्रवीण परदेशी मित्रा या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष आहेत। याशिवाय ते मुंबई हेरिटेज संवर्धन समिती आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्षही आहेत। आता निवृत्तीनंतर त्यांची ही नवी इनिंग मुख्यमंत्री कार्यालयात सुरू होत आहे। यामुळे फडणवीस यांच्या आर्थिक धोरणांना आणि प्रशासकीय निर्णयांना नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। तर ही होती देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनातील नव्या बदलांची माहिती। प्रवीण परदेशी यांच्या नियुक्तीमुळे काय बदल होणार, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अशा अपडेट्ससाठी बखर लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।